मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल करण्यात आले आहेत। हे बदल वेगवेगळ्या नियमांच्या संदर्भात झाले आहेत, ज्यामुळे आता महिला अर्जदारांना या योजनेत लाभार्थी होण्यासाठी जास्त सोयीचं आणि सोपं होणार आहे। हे एकूण 7 वेगवेगळे बदल करण्यात आले आहेत। हे बदल अर्ज करण्याच्या मुदतीबाबत, अविवाहित महिलांना मिळणाऱ्या लाभाच्या संदर्भात, उत्पन्नाच्या अटीबद्दल, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्राच्या बाबतीत, जमिनीच्या अटी संदर्भात आणि वयाच्या अटी संदर्भात केलेले आहेत। तर आज आपण हे सगळे बदल जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत झालेल्या बदलांमध्ये पहिला बदल आहे अर्ज करण्याच्या मुदतीच्या संदर्भात। ही मुदत यापूर्वी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 म्हणजे 15 दिवसांची होती, पण आता या अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे आणि ही मुदत आता वाढवून 2 महिने करण्यात आली आहे। म्हणजे आता लाभार्थी महिलांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेत अर्ज करता येईल। म्हणजे 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची आता मुदत देण्यात आलेली आहे। तसंच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात येणाऱ्या महिलांना म्हणजे लाभार्थी महिलांना सुद्धा 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये देण्यात येतील। म्हणजे जरी अर्जदार महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केला असेल आणि त्यांची या योजनेसाठी निवड झाली, तर त्यांना पैसे मिळताना सप्टेंबर 2024 बरोबरच जुलै 2024 आणि ऑगस्ट 2024 चे सुद्धा पैसे खात्यात जमा केले जातील, कारण ही योजना 1 जुलैपासून सुरू झाली आहे। दुसरा बदल आहे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्राच्या बाबतीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये अधिवास प्रमाणपत्र देणं आवश्यक होतं, ज्यावरून हे सिद्ध होत होतं की संबंधित अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी आहे। मात्र हे अधिवास प्रमाणपत्र अनेकांकडे उपलब्ध नसण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आता 15 वर्षांपूर्वीची खालील 4 कागदपत्र देऊ शकतात, ज्यामध्ये 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षांपूर्वीचं मतदार ओळखपत्र, 15 वर्षांपूर्वीचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि 15 वर्षांपूर्वीचा जन्मदाखला या कागदपत्रांचा समावेश होतो। त्यामुळे अर्जदार महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसल्यास या 4 कागदपत्रांपैकी एक कागदपत्र दिलं तरी चालणार आहे। त्यानंतर पुढचा बदल शेतीच्या संदर्भात आहे, म्हणजे त्या नियमासंदर्भात आहे। म्हणजे यापूर्वी ज्या कुटुंबाकडे संयुक्तरित्या 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल, तर अशा कुटुंबातील महिला या योजनेत अर्ज करण्यास अपात्र ठरत होत्या। मात्र नवीन नियमानुसार ही अट आता रद्द करण्यात आली आहे। पुढचा बदल आहे वयाच्या संदर्भात। यापूर्वी अर्जदाराचं वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक होतं, पण आता या नियमामध्ये सुद्धा बदल करून वयाची मर्यादा 21 ते 65 वर्षे एवढी करण्यात आली आहे। म्हणजे आता नवीन नियमानुसार अर्जदार महिलांचं वय किमान 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्ष असलं पाहिजे। त्यानंतर एक नवीन नियम आता वाढवण्यात आला आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्र राज्यातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केल्यास त्या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील। मात्र त्यासाठी त्यांना त्यांच्या पतीची कागदपत्र जमा करावी लागतील, ज्यामध्ये पतीचा जन्मदाखला, पतीचा शाळा सोडल्याचा दाखला आणि पतीचा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कुठलंही एक कागदपत्र त्यांना पुरावा म्हणून द्यावं लागेल। पुढचा बदल आहे उत्पन्नाच्या दाखल्याबाबत। मंडळी, याआधी असा नियम होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार होता। याबाबतीत बदल असा आहे की समजा अर्जदार महिलेकडे अशा प्रकारे उत्पन्नाचा दाखला नसेल, तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल, तर त्यांना उत्पन्नाचा दाखला दिला नाही तरी चालणार आहे। म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड म्हणजे त्याची झेरॉक्स देऊ शकता। तसंच शेवटचा बदल हा अतिशय चांगला बदल आहे, ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की जर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी असेल, म्हणजे अविवाहित स्त्री असा उल्लेख करण्यात आला आहे, तर अशी एखादी मुलगी तुमच्या कुटुंबात असेल आणि तिचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर ती मुलगीसुद्धा आता या योजनेसाठी अर्ज करू शकते। मात्र कुटुंबातील एकाच मुलीला या योजनेमध्ये लाभार्थी होता येईल। तर मंडळी, हे होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत झालेले काही बदल। अशाच उपयुक्त अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या उपयुक्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।